नगरपंचायतीचे आमची पूर्ण टीम प्रामुख्याने सभापती बुवा तारीख यांच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आणि हा कोंडवाडा जो आज मोकाट गुरांसाठी बांधलेला आहे त्याचा शुभारंभ उद्घाटन मी आता केलेलं आहे। हा तसा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून हा पहिला प्रकल्प आहे, कारण का ह्याच बाबतीमध्ये 15 दिवसा अगोदर मी आणि कलेक्टर आणि सगळ्याच अधिकाऱ्यांनी एकत्र मिळून एक बैठक घेतली की जिल्ह्यामध्ये हा प्रश्न कसा आम्ही सोडू शकतो। अशा पद्धतीचे कोंडवाडे बांधण्याचा पुढाकार खरं म्हटलं तर नगरपालिकेच्या माध्यमातून घेतलं पाहिजे आणि मग ग्रामीण भागामध्ये आम्ही काय करू शकतो। मग त्यासाठी आम्ही जिल्हा परिषद सीओला काही पुढाकार घ्यायला सांगितलेला आहे, त्यांना काही रिपोर्ट सादर करायला सांगितलेलं आहे, जेणेकरून जिल्ह्यामध्ये हा विषय कसा आपण सोडू शकतो। जिल्ह्यामध्ये मोकाट जनावरांच्या दृष्टिकोनातून जो नागरिकांना त्रास होतो आणि त्याही प्राण्यांनाही उद्या न्याय भेटेल या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण काम करतोय आणि त्याचा पहिला प्रयोग म्हणून आज देवगड जामसांडेमध्ये आम्ही हा कोंडवाडा उद्घाटन केलेला आहे। आता मला विश्वास आहे यापुढे ह्याच्यामध्ये नागरिकांचं पण सहकार्य अत्यंत महत्त्वाचं आहे। किंबहुना ज्यांना आता इथे आम्ही या कोंडवाड्यामध्ये त्या गुरांचा लिलाव करणार आहे, त्यांना अन्न चारा आणि सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार आहे। लिलावानंतर गौशाळांच्या संपर्कात आमचे मुख्याधिकारी आणि आमची सगळी टीम आहे आणि म्हणून एकंदरीत ह्या पूर्ण प्रक्रियेतून मोकाट गुरांचा जो विषय जो आज आमच्या देवगड जामसांडेमध्ये महत्त्वाचा विषय होता तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं पाऊल आम्ही शब्दापलीकडे कृतीतून टाकलेलं आहे। सर, खरं तर ना अजून एक महत्त्वाचा ह्याच अनुषंगाने विषय आहे, बाहेरनं गुरं आणून या देवगड तालुक्यामध्ये रस्त्यावरती ठिकठिकाणी सोडली जातात अशी अगदी माहिती आहे। तर अशावरती काही कारवाई होईल का? आपण तर ग्रामीण भागामध्ये कोंडवाड्याचा प्रयत्न करतातच, पण हे कुठेतरी थांबलं नक्कीच होणार, कारण का त्या सगळ्या मालकांची नावं आमच्याकडे आहेत, त्या दिवशी पोलिसांकडे पण नावं आहेत, आमच्या प्रशासनाकडे पण नावं आहेत। आता शेवटी ह्याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे, नाहीतर आम्हाला जबाबदारी निश्चित करायला लागेल आणि मग उद्या कारवाया झाल्या तर ते वातावरण उगाच खराब होणार आहे। म्हणून नागरिकांनी पण जबाबदार पद्धतीने या सगळ्या बाबतीमध्ये भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे। आता काल काय परवाच गुरांमुळे एक मोठा अपघात आपल्या ग्रामीण भागामध्ये सिंधुदुर्गामध्ये झालं आणि ह्याच्यामुळे लोकांची अगर जीव जात असेल तर आपण सगळ्या जणांनी एक जबाबदार नागरिक म्हणून आपण भूमिका घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून प्रशासन आपलं काम नक्की करेल, जिथे लागेल तिथे कठोरही होईल, पण नागरिकांनी मुळामध्ये अगर जबाबदारीने ज्या गुरांचे हे जे मालक आहेत जिथून हे गुरं येतात त्यांनी अगर जबाबदारीने अगर वागलं मला वाटतं पुढचं पावलं टाळू शकतात, नाहीतर मग प्रशासनाला टोकाची भूमिका घ्यायला लागेल।